हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 4 दॅट इज किंगडम ॲनिमालिया. आणि त्यामध्ये आज आपण 3 फायलम पाहणार आहोत. पहिला आहे फायलम मॉलिस्का, दुसरा आहे फायलम इकायनोडर्माटा अँड थर्ड वन इज फायलम हेमिकॉर्डाटा. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहतोय फायलम मॉलिस्का. जर आपण मॉलिस्का हा शब्द पाहिला तर हा ओरिजिनली मोलिस असा आहे आणि मोलिस याचा अर्थ सॉफ्ट. सो फायलम मॉलिस्कामधले सगळे ऑर्गॅनिझम्स जर आपण पाहिले तर त्यांची बॉडी सॉफ्ट स्लिमी अशा प्रकारची आहे. जसं की फॉर एक्झाम्पल ऑक्टोपस तुम्हा सर्वांना माहिती असेल. बाकीचे ॲनिमल्स जरी ओळखीचे नसले तरी ऑक्टोपस ओळखीचा असेल. ऑक्टोपसला जरी तुम्ही हात वगैरे लावला नसेल तरी पण इझिली आपण जेव्हा एखाद्या मूवीमध्ये किंवा कुठे पण डिस्कवरी चॅनलवरती वगैरे जर तुम्ही ऑक्टोपस पाहिला असेल तर तो तुम्हाला पाहता क्षणी कळतं की याची बॉडी सॉफ्ट आहे. ओके, सो अशा पद्धतीने मोलिस्कामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स येतात ते सगळे सॉफ्ट बॉडीवाले असतात आणि त्यामुळे त्यांना आपण मोलुस्का असं म्हणतो. सो एक्झाम्पल आहे दॅट इज फर्स्ट वन पिला, आफ्टर दॅट बिव्हॅल्व, आफ्टर दॅट ऑक्टोपस, ऑक्टोपसलाच डेव्हिल फिश असं पण म्हटलं जातं. नेक्स्ट आहे सेपिया, नेक्स्ट आहे केटोप्ल्युरा, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पिनेक्टेडा. पिनेक्टेडालाच आपण पर्ल ऑयस्टर पण म्हणतो. मोस्टली हे पर्ल ऑयस्टर नावाने प्रसिद्ध आहे. पर्ल ऑयस्टरचा जर आपण इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स पाहिला, पुढे आहेच आपल्याला पण आपण आधीच बघूया. तर पर्ल ऑयस्टर हे खूप प्रेशियस म्हणजे खूप मौल्यवान असं एक पर्ल आहे जे की खूप मौल्यवान आहे, खूप महाग विकलं जातं ते. आणि बरेचसे जे मोलिस्क आहेत तर ते एडिबल आहेत. एडिबल म्हणजे ते आपण खाऊ शकतो. आणि आफ्टर दॅट शेल्स ऑफ मोलिस्क आर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर याच्यावरती अशा प्रकारचं शेल असतं. ओके, म्हणजे एक प्रकारचं कवच आहे. सो हे जे कवच आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. सो बरेचसे जे कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे असतात, सप्लिमेंट्स जे असतात कॅल्शियमचे, तर त्याच्यामध्ये मोस्टली याचा वापर केला जातो कारण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम प्रेझेंट असतं. ओके, हे जे वरचं शेल आहे तर त्यामध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लोलिगो, ज्याला की स्क्विड असं पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲप्लायसिया, आफ्टर दॅट डेंटालियम. सो अशा प्रकारचे बरेचसे मोलिस्का फायलममध्ये येणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे धिस इज सेकंड लार्जेस्ट फायलम. फर्स्ट आपण पाहिलं होतं की लार्जेस्ट फायलम होतं अर्थ्रोपोडा आणि आफ्टर दॅट सेकंड लार्जेस्ट फायलम आहे दॅट इज मोलिस्का. या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत की कोणतं फायलम सेकंड लार्जेस्ट आहे किंवा फर्स्ट लार्जेस्ट आहे किंवा लार्जेस्ट फायलम आहे, कारण या तुम्हाला MCQजमध्ये विचारल्या जाऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की मोलिस्क आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर सेडेंटरी. एकतरी फ्री लिव्हिंग म्हणजे सगळीकडे फिरू शकणारे असतात किंवा काही सेडेंटरी असतात म्हणजे काही एकाच जागेवरती असतात, ते हलू शकत नाहीत, मुवमेंट दाखवू शकत नाहीत. मुवमेंट म्हणजे एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरची मुवमेंट दाखवू शकत नाहीत. दे आर एक्वेटिक, ते एक्वेटिक असतात म्हणजे ऑब्वियसली पाण्यामध्ये राहतात. सीन इन मार्शी प्लेसेस किंवा काही मार्शी प्लेस म्हणजे ज्या ठिकाणी दलदल असते म्हणजे जमीन पण आहे आणि पाणी पण आहे, अशा प्रकारे जी काही दलदलीचा प्रदेश असतो तर त्या प्रदेशामध्ये आपल्याला बरेचसे मोलुस्क पाहायला मिळतात. फ्यू आर टेरेस्ट्रियल, तर काही टेरेस्ट्रियल असतात, काही जमिनीवरती पण राहतात. दीज आर सॉफ्ट बॉडीड, यांची बॉडी सॉफ्ट असते त्यामुळेच त्यांना आपण मोलिस्का म्हणतो. अँड शो ट्यूब विदिन देअर बॉडी प्लेन, आणि त्यांच्या बॉडी प्लेनमध्ये ट्यूब लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं फॉर सर्क्युलेशन, डायजेशन वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दीज आर बायोलेटरली सिमेट्रिकल. हे ऑर्गॅनिझम्स बायोलेटरली सिमेट्रिकल असतात. बायोलेटरली म्हणजे आपण जर मधून एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली तर त्यांचे 2 पार्ट्स आपल्याला पाहायला मिळणार. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की बट फ्यू आर असिमेट्रिकल ड्यू टू टॉर्जन. टॉर्जन म्हणजे ट्विस्टिंग, म्हणजे ते त्यांची बॉडी ट्विस्ट करत असतात सारखे, त्याच्यामुळे त्यांची बॉडी बऱ्याचदा असिमेट्रिकल पण असते. काहींची बायोलेटरली सिमेट्रिकल असते. सो या ठिकाणी तुम्ही सगळे ऑर्गॅनिझम्स बघू शकता. आता हे जर आपण केटोप्ल्युराला कट केलं तर ऑब्वियसली या ठिकाणी आपल्याला 2 इक्वल पार्ट्स पाहायला मिळतील, बट याला आपण कुठूनही कट केलं तरी त्याला 2 इक्वल पार्ट्स नाही पाहायला मिळणार. सो हे असिमेट्रिकल आहे. सो असे बरेचसे हे पण असिमेट्रिकल आहे. सो असे बरेचसे ऑर्गॅनिझम्स आहेत की जे असिमेट्रिकल आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बॉडी इज डिव्हिजिबल इंटू हेड, फूट अँड विसरल मास. आता यांची बॉडी 3 पार्ट्समध्ये आपण डिवाईड करतो. एक तर हेड रिजन ज्यामध्ये हेड आहे, फूट रिजन ज्यामध्ये त्यांचे पाय वगैरे आहेत, आणि विसरल मास. विसरल मास म्हणजे काय त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन पुढे मिळेलच की ज्या ठिकाणी जर आपण विसरल मास पाहिलं तर विसरल मासच्या आतमध्ये म्हणजे एक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्या आतमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम प्रेझेंट असते, एक्सक्रिएटरी सिस्टीम प्रेझेंट असते, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, हे सगळं त्या विसरल मासच्या आतमध्ये प्रेझेंट असतं. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विसरल मास इज एन्क्लोज्ड इन थिक मस्क्युलर फोल्ड ऑफ बॉडी वॉल कॉल्ड अस मॅन्टल. आता हे जे विसरल मास आहे याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्यासोबतच
डायजेस्टिव्ह सिस्टम, त्यासोबतच एक्सक्रिएटरी सिस्टीम, एवढे सगळ्या सिस्टीम्सला या विसरल मासने कवर केलं आहे. मग याला काहीतरी प्रोटेक्शन पाहिजे, यासाठी या विसरल मासवरती असतं ते म्हणजे मॅन्टल, जे की एक मस्क्युलर फोल्ड आहे आणि खूप थिक असतो, म्हणजे खूप जाडसर असतो. आणि फॉर द प्रोटेक्शन ऑफ विसरल मास देअर इज मॅन्टल. ओके, सो मॅन्टल सिक्रेट्स अ हार्ड कॅल्क्युलस शेल. आता जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी स्पिस्युलाच्या बॉडीवरती, तर एक शेल टाईप स्ट्रक्चर आहे. तर हे कोणी सिक्रेट केलेलं आहे? मॅन्टलने सिक्रेट केलेलं आहे. आणि हे कॅल्क्युलस शेल प्रेझेंट आहे आणि याचा वापर आपण परत कॅल्शियम म्हणून करतो. द शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल ऑर ॲबसेंट. आता असं नाही की हे शेल सगळ्यांमध्ये प्रेझेंट असेलच, सगळ्यांचं मॅन्टल शेल सिक्रेट करेलच, असं काय नाही आहे. काहींमध्ये हे शेल प्रेझेंट असणार, काहींमध्ये हे शेल ॲबसेंट असणार, तर काहींमध्ये हे शेल इंटरनल पण असणार, म्हणजे बॉडीच्या आतमधून असणार. ओके, सो ते डिपेंड आहे त्या त्या ऑर्गॅनिझमवरती. आफ्टर दॅट मस्क्युलर फूट इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड. यांच्या बॉडीमध्ये जे पण मस्क्युलर फूट्स आहेत, जे त्यांना चालण्यासाठी उपयोगात येणार आहेत, मस्क्युलर फूट किंवा मस्क्युलर फीट, तर ते त्यांच्या बॉडीमध्ये वेंट्रल साईडवरती प्रेझेंट असतात. वेंट्रल म्हणजे फ्रंट साईडवरती प्रेझेंट असतात आणि डॉर्सल म्हणजे बॅक साईड. आफ्टर दॅट डायजेस्टिव्ह सिस्टम इज वेल डेव्हलप्ड. यांच्या बॉडीमध्ये वेल डेव्हलप्ड डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. कंप्लीट विथ अँटेरियल माउथ अँड पोस्टेरियल ॲनस, म्हणजे समोर असणारा माउथ आणि मागे असणारे ॲनस, अशा प्रकारे त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. म्हणजे इंजेक्शन म्हणजे आतमध्ये फूड घेण्याचं ऑर्गन पण आहे आणि फूड बाहेर टाकण्याचं ऑर्गन पण, म्हणजे सगळे त्यांच्या बॉडीमध्ये ऑर्गन सिस्टम प्रेझेंट आहे. बकल कॅव्हिटी हॅज अ रेस्पिंग ऑर्गन कॉल्ड ॲज रेड्युला विच इज प्रोव्हायडेड विथ ट्रान्सवर्स रोज ऑफ टीथ. जर तुम्ही यांच्या बॉडीमध्ये पाहिलं तर एक स्पेशल टाईपचं स्ट्रक्चर आहे, दॅट इज रेड्युला, जे की बायव्हॅल्व्हमध्ये प्रेझेंट नसतं बट इतर सगळ्या मोलिस्कमध्ये प्रेझेंट असतं. सो जे ट्रान्सवर्स टीथ त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ट्रान्सवर्स टीथ म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला कसे खाली ट्रान्सवर्स टीथ आहेत, म्हणजे एक थोडक्यात टीथ आहेत, तर त्याचप्रमाणे त्यांच्या बॉडीमध्ये पण ट्रान्सवर टीथ प्रेझेंट असतात बकल कॅव्हिटीमध्ये. बट ते कसे आहेत, त्यांना त्या स्ट्रक्चरला आपण रेड्युला म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. That is, aquatic forms show numerous feathers like gills called Ctenidia, useful for aquatic respiration. आता जर आपण त्यांच्या बॉडीमध्ये पाहिलं तर जे ॲक्वेटिक फॉर्म्स असतात, म्हणजे जे पण पाण्यामध्ये राहणारे आहेत, आपण काय पाहिलं त्यातले काही टेरेस्ट्रियल पण असतात, काही मार्शी प्लेसेसमध्ये राहणारे असतात, तर काही स्ट्रिक्टली ॲक्वेटिक असतात. सो त्यामधले जे ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्या बॉडीवरती आपल्याला न्यूमेरस फिदर्स पाहायला मिळतात. जसं की गिल्सप्रमाणे असतात, तुम्ही माशांमध्ये गिल्स पाहिले असतील तर त्याप्रमाणे असतात, त्याला आपण टेनिडिया म्हणतो. आफ्टर दॅट आता हे काय युजफुल आहे टेनिडिया, तर फॉर दी एक्वेटिक रेस्पिरेशन. सो त्यांना पाण्यामधला ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करता यावा यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये टेनिडिया प्रेझेंट असतं. गिल्स आर ॲबसेंट इन मेंटल कॅव्हिटी, बट हेच गिल्स मेंटल कॅव्हिटी मात्र मध्ये ॲबसेंट असतात. मेंटल कॅव्हिटीमध्ये गिल्स प्रेझेंट नसतात. सो स्पेस बिटवीन विसरल मास अँड मेंटल. आता या ठिकाणी हे गिल्स कुठे ॲबसेंट असतात, तर जो स्पेस आहे बिटवीन विसरल मास आणि मेंटल, कारण विसरल मासला कवर करण्याचं काम कोण करतं, मेंटल करतं. सो हा जो स्पेस आहे तर या ठिकाणी आपल्याला गिल्स पाहायला मिळत नाहीत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टेरेस्ट्रियल फॉर्म्स मे शो प्रेझेन्स ऑफ लंग्स. जे टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम्स आहेत, जे पण जमिनीवरती राहणारे आहेत, तर त्यांच्यामध्ये गिल्स वगैरे काही नसतं, त्यांच्यामध्ये लंग्स असू शकतात. ओके, मे शो सांगितलेला आहे, म्हणजे प्रत्येक टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये लंग्स असतीलच असं काही नाही, असू शकतात. आफ्टर दॅट सर्क्युलेटरी सिस्टम इज ऑफ ओपन टाईप. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की यांच्या बॉडीमध्ये ओपन टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट असते. ओपन टाईप म्हणजे काय, जसं की क्लोज टाईपमध्ये आपण पाहतो की वेन्स वगैरे सगळं प्रेझेंट असतं, तर त्याप्रमाणे यांच्या बॉडीमध्ये वेन्स वगैरे काही प्रेझेंट नसतं. ओपन टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. एक्सेप्ट सेपिया. आता यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सेपियाचं या ठिकाणी डायग्राम हा दिलेला आहे. सो सेपिया जे आहे, सेपियामध्ये मात्र क्लोज्ड टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट असते, ओपन टाईप नसते. सो हे जस्ट एक एक्सेप्शन आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पूर्ण मोलिस्कामध्ये जर आपण पाहिलं मोलिस्का फायलममध्ये, तर फक्त सेपिया असं आहे की ज्यामध्ये क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. ब्लड कंटेन्स अ कॉपर कंटेनिंग ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट कॉल्ड ॲज हेमोसायनिन. यांच्या ब्लडमध्ये जर आपण पाहिलं तर कॉपर कंटेनिंग एक ब्ल्यू कलरचं रेस्पिरेटरी पिगमेंट म्हणजे काय, ज्यांना कलर असतो आणि जे बॉडीमध्ये पर्टिक्युलर प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी हेल्प करतात. ओके, सो यांच्या बॉडीमध्ये एक कॉपर असणारा पिगमेंट प्रेझेंट आहे, जे की ब्ल्यू कलरचं आहे, ज्याला आपण हेमोसायनिन असं म्हणतो. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सक्रिएशन ऑकर्स बाय किडनीज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्गन ऑफ बोजानस. आता या ठिकाणी यांच्या बॉडीमध्ये एक्सक्रिएशन कसं होतं, तर विथ दी हेल्प ऑफ किडनीज. त्याचप्रमाणे यांच्यामध्ये जे काही ऑर्गन आहेत त्याला आपण म्हणजे आपल्यामध्ये आपण त्याला किडनीज म्हणणार, पण सेम ऑर्गन जर त्या मोलिस्कामध्ये प्रेझेंट असेल त्याला आपण बोजानस म्हणणार. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये जे किडनीचं काम किडनी करते, तर त्याचप्रमाणे त्यांच्या बॉडीमध्ये बोजानस नावाचं ऑर्गन आहे. ओके,
नर्वस सिस्टम इज फॉर्म्ड बाय 3 पेअर्स ऑफ गँग्लिया. गँग्लिया म्हणजे काय मी तुम्हाला आधी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी सगळे नर्व्स एकत्र येतात, नर्व टिश्यूज एकत्र येतात, नर्व सेल्स एकत्र येतात, त्याला आपण गँग्लिया म्हणतो. गँग्लिया आर इंटरकनेक्टेड बाय कमिशर्स अँड कनेक्टिव्स. सो आता या ठिकाणी जे गँग्लिया आहेत तर ते एकमेकांमध्ये कनेक्टेड असतात. कनेक्टेड कशा असतात तर सगळे गँग्लियाजमध्ये काय असतं, फर्स्ट ऑफ ऑल तर गँग्लियामध्ये सगळे नर्व्स प्रेझेंट असतात, न्यूरॉन्स प्रेझेंट असतात. सो हे सगळे नर्व्स ज्या ठिकाणी एकत्र आहेत त्याला आपण गँग्लिया म्हणतो. सो हे सगळे गँग्लिया एकत्र कनेक्शनच्या मार्फत जोडले गेलेले असतात. सेल्स ऑर्गन्स सच ॲज आईज फॉर विजन, त्यांच्या बॉडीमध्ये आईज प्रेझेंट असतात, दृष्टी पाहण्यासाठी वगैरे. टेंटॅकल्स फॉर टॅक्टाईल सेन्सेशन, म्हणजे आपल्या आजूबाजूला कोणतं प्रे आहे का हे पाहण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये टेंटॅकल्स पण प्रेझेंट असतात. जसं की या ठिकाणी पिलामध्ये टेंटॅकल्स आपण बघू शकतो. टेंटॅकल्स म्हणजे एक असं स्ट्रक्चर जे की एक ज्याच्यामुळे ते प्रेच्या बॉडीमध्ये काहीतरी इन्सेक्ट करू शकतात किंवा आजूबाजूला प्रे कुठे आहे का किंवा काही धोका आहे का हे ते सेन्सेशन ते करू शकतात. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओस्फॅडिया फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर आर प्रेझेंट. त्यांच्या बॉडीमध्ये ओस्फॅडिया नावाचा एक ऑर्गन असतो की ज्यामुळे ते ज्या पाण्यामध्ये राहणार आहेत ते पाणी प्युअर आहे का तर याचं टेस्टिंग ते करू शकतात. म्हणजे वॉटर प्युरिटी ते टेस्ट करू शकतात. थोडक्यात ॲक्वागार्डचे वगैरे काम करतात. नेक्स्ट आहे सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे हे सगळे युनिसेक्शुअल आहेत. प्रत्येक बॉडीमध्ये वेगवेगळं सेक्स प्रेझेंट असतं, मे बी मेल ऑर फिमेल. ॲनिमल्स आर मोस्टली ओविपॅरस. बरेचसे ॲनिमल्स ओविपॅरस असतात. ओविपॅरस म्हणजे जे अंडी देतात असेवाले. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट और इनडायरेक्ट. या फायलममध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची डेव्हलपमेंट एकतर डायरेक्ट असते किंवा एकतर इनडायरेक्ट असते. इकॉनॉमी इम्पॉर्टन्स आपण आधीच पाहिलेलं आहे की पर्ल ओस्टरबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहत होतो. एक तर ते खूप प्रेशियस आहेत, सोबतच काही मॉल्युस एडिबल पण असतात, आपण त्यांना खाऊ शकतो. आणि जे शेल आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. ओके. सो या ठिकाणी काही डायग्राम्स आहेत ते तुम्ही पाहू शकता. ऑक्टोपस वगैरे तुम्ही पाहिलं असेलच. सो इन धिस वे आपण पाहिलेला आहे या व्हिडिओमधला पहिला फायलम दॅट वॉज फायलम मॉल्युस्का. आता आपण पाहणार आहोत फायलम इकायनोडर्माटा. सो लेट अस स्टार्ट. सो फ्रेंड्स, तुम्ही स्टारफिश पाहिलं असेल. सो स्टारफिशसारखे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते सगळे इकायनोडर्माटामध्ये येतात. आता याचं इकायनोडर्माटा असं नाव का पडलं तर तुम्ही जर स्टारफिश पाहिलं, या ठिकाणी दिलेलं आहे, आय थिंक इथे दिलेलं आहे. सो तुम्ही जर स्टारफिश पाहिलं तर स्टारफिशच्या बॉडीवरती हे स्पाइन्स आहेत. ओके. सो स्पाइन्स म्हणजे काट्यासारखं स्ट्रक्चर आहे. ओके. स्पाइन्स म्हणजे समथिंग लाईक काट्यासारखं वगैरे स्ट्रक्चर आहे. सो त्याला आपण इकायनस म्हणतो. आणि डर्माटा म्हणजे स्किनवरती हे स्पाइन लाईक स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे त्याला आपण इकायनोडर्माटा असं म्हणतो, कारण स्पाइन्स म्हणजेच काय इकायनस. ओके. सो इन धिस वे या ऑर्गॅनिझम्सला आपण इकायनोडर्माटा फायलममध्ये इन्व्हॉल्व करतो. नेक्स्ट आहे ॲस्टेरियास, म्हणजेच काय आपलं सी स्टार. कुकुमारिया म्हणजे सी कुकुंबर, ते पण या ठिकाणी दिलेलं आहे कुकुमारिया. ओके. सी कुकुंबर वेगवेगळ्या डिसीजेसवरती वापरलं जातं. इकायनस म्हणजे सी अर्चिन, ज्याच्या बॉडीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पाइन्स प्रेझेंट असतात, म्हणजे पूर्ण बॉडी स्पाइन्सनी बनलेली असते. अँटेडॉन म्हणजे सी लिली, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नेक्स्ट आहे ओफिओथ्रिक्स म्हणजेच ब्रिटल स्टार, ते पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके. सो हे सगळे एक्झाम्पल्स आहेत इकायनोडर्माटामध्ये येणाऱ्या ऑर्गॅनिझम्सचे. आफ्टर दॅट दीज आर एक्सक्लुझिव्हली मरीन, सॉलिटरी, सेडेंटरी और फ्री लिव्हिंग अँड ग्रिगॅरियस बेंथिक. आता या ठिकाणी हे जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, जेही ऑर्गॅनिझम्स इकायनोडर्माटामध्ये येतात ते स्ट्रिक्टली म्हणजे सगळे जर आपण ऑर्गॅनिझम्स पाहिले इकायनोडर्माटामध्ये येणारे तर ते सगळे ॲक्वॅटिक असतात. शक्यतो सगळेच पाण्यामध्ये राहतात. आता पाण्यामध्ये पण सॉलिटरी म्हणजे ते एकटे राहतात, म्हणजे कॉलोनीज वगैरे असं काही तयार करत नाही, ते स्वतः राहतात. सोबतच सेडेंटरी म्हणजे एका पर्टिक्युलर प्लेसवरती अटॅच्ड असणार, इकडून तिकडे जाणार नाही. फ्री लिव्हिंग म्हणजे कुठेही फिरू शकतात पूर्ण पाण्यामध्ये. ग्रेगॅरियस बेंथिक म्हणजे काय, बॉटम ऑफ द सी, म्हणजे बॉटम ऑफ द सी किंवा बॉटम ऑफ द ओशनच्या एकदम खाली तळाला जे लोक असतात त्यांना आपण ग्रेगॅरियस बेंथिक असं म्हणतो. काही ऑर्गॅनिझम्स असतात की जे किनाऱ्यावरती किंवा पाण्यावरती येत नाहीत, जे फक्त खाली बॉटमवरती असतात, तर त्याला आपण म्हणणार आहोत ग्रेगॅरियस बेंथिक. ओके. दीज आर रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स विथ पेंटामेरस सिमेट्री. आता जर तुम्ही या ठिकाणी स्टारफिशला पाहिलं तर ह्याला आपण कुठूनही जर कट केलं तरी पण आपल्याला इक्वल पार्ट्स मिळणार आहेत. सेंटरमधून जर आपण कुठूनही कट केलं, आपण असं कट करू किंवा आपण असं कट करू तर आपल्याला इक्वल पार्ट्स मिळणार आहेत. सो हे आहेत रेडियली सिमेट्रिकल. सोबतच नेक्स्ट सांगितलेलं आहे पेंटामेरस सिमेट्री. पेंटामेरस म्हणजे काय, तुम्ही जर या ठिकाणी स्टारफिशचे आर्म्स पाहिले तर 1 2 3 4 5 आर्म्स प्रेझेंट आहेत, म्हणजे याला 5 बॉडी पार्ट्स जॉईन केलेले आहेत. सो याला आपण म्हणणार आहोत पेंटामेरस सिमेट्री. जर तुम्ही या ठिकाणी ओफिओथ्रिक्समध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी पण तुम्हाला 5 बॉडी पार्ट्स एकत्र अटॅच्ड पाहायला मिळतात, म्हणजे हे पण कसे आहेत पेंटामेरस सिमेट्रीमध्ये येणार आहेत. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आपण बघूया
बॉडी मे बी स्पेरिकल, इलॉंगेटेड और स्टार शेप्ड. बॉडी कशी असते, स्पेरिकल असेल. स्पेरिकल मोस्टली ह्याची असते सी अर्चिनची. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं इलॉंगेटेड म्हणजे अशी लांबलचक लांबलेली, किंवा स्टार शेप्ड म्हणजे स्टारफिशप्रमाणे. कुकुमॅरीचं एक्झाम्पल आपण इलॉंगेटेडमध्ये घेऊ शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एंडोस्केलेटन इज मेडअप ऑफ कॅल्कॅरियस ओसिकल्स. एंडोस्केलेटन म्हणजे काय, दोन प्रकारचे स्केलेटन असतात. एकतर एंडो म्हणजे बॉडीच्या आतमधलं, एक्झो म्हणजे बॉडीच्या बाहेरचं. ॲज यू नो की बॉडीच्या बाहेरचं स्केलेटन यांचं स्पाइन्सने म्हणजे काट्यांनी बनलेलं असतं, पण बॉडीच्या आतमधलं जे एंडोस्केलेटन आहे तर ते कॅल्कॅरियस ओसिकल्सने बनलेलं असतं. दॅट इज फॉर प्रोटेक्शन ऑफ दी बॉडी. नेक्स्ट आहे स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन दी बॉडी. बॉडीवरती स्पाइन्स म्हणजेच काटे प्रेझेंट असतात. हेच द नेम इकायनोडर्माटा, आणि त्यामुळे आपण त्यांना इकायनोडर्माटा म्हणतो. डर्माटा म्हणजे स्किन, इकायनस म्हणजे स्पाइन्स. सो बॉडीवरती स्पाइन्स असणारे असे ते इकायनोडर्माटा, इकायनोडर्म्स. ओके. आफ्टर दॅट द बॉडी इज विदाऊट डेफिनाईट बॉडी डिव्हिजन्स. यांच्या बॉडीमध्ये काय असे खूप मोठे मोठे डिव्हिजन असतात की हेड आहे, फूट आहे, किंवा एवढा पूर्ण रिजन काहीतरी त्याला वेगळं नाव आहे, प्रबस्किस वगैरे आहे. तर असे काही खूप मेजर पार्ट्स नसतात. त्यांच्या बॉडीचे पार्ट्स खूप सिम्पल आहेत आणि ते फक्त दोनच प्रकारे डिवाईड केले जातात. 2 साईड्समध्ये फक्त, पुढची साईड आणि मागची साईड. ओरल म्हणजे काय, माउथच्या कडे असणारी साईड किंवा ज्या ठिकाणी माउथ आहे ती साईड. आणि एबोरल म्हणजे काय, माउथपासून वेगळी साईड. आता माउथच्या अपोजिट ज्या ठिकाणी एक्सक्रिटरी ऑर्गन्स असणार आहेत तर ते. ओके. सो पहिलं असणार आहे ओरल, दुसरं असणार आहे ॲबोरल. ओके. सो ओरल म्हणजे माउथच्या कडची आणि ॲबोरल म्हणजे माउथच्या अपोजिट. ओके. द पिक्युलियर कॅरेक्टर, पिक्युलियर म्हणजे स्पेशल असं काहीतरी, इज प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इन विच वॉटर एंटर्स थ्रू मॅड्रिपोरॅट. आता यांच्या बॉडीमध्ये स्पेशल टाईप ऑफ मॅड्रिपोरॅट असतात. मॅड्रिपोरॅट म्हणजे एक प्रकारचं प्लेट्स लाईक स्ट्रक्चर आहे, प्लेटसारखं स्ट्रक्चर आहे की ज्यामधून सी वॉटर त्यांच्या बॉडीमध्ये किंवा त्यांच्या व्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये किती प्रमाणामध्ये येणार हे कंट्रोल केलं जातं. कारण आता ते ऑलमोस्ट सीच्या पूर्ण आतमध्ये जर राहत आहेत, पूर्ण जर समुद्राच्या बॉटम साईडकडे राहत आहेत तर प्रचंड पाणी असणार. पण त्या सगळ्या पाण्यामधून आपल्याला केवढे पाणी आवश्यक आहे तेवढंच आतमध्ये जाऊ देण्याचं काम ही जी एक प्लेट आहे दॅट इज मॅड्रिपोरॅट तर ती करत असते. धिस सिस्टीम इज यूज्ड इन लोकोमोशन, फूड कॅप्चरिंग, रेस्पिरेशन एक्सेट्रा. आणि सेम प्रोसिजर तुम्हाला लोकोमोशनसाठी पण वापरता येऊ शकते म्हणजे त्या इकायनोडर्म्सला, सोबतच फूड कॅप्चर करण्यासाठी, रेस्पिरेशन करण्यासाठी एक्सेट्रा. डायजेस्टिव्ह सिस्टम इज कम्प्लीट. जसं की आपण पाहिलं 2 डिव्हिजन असतात, ओरल आणि ॲबोरल. तर त्याचप्रमाणे याची डायजेस्टिव्ह सिस्टम कम्प्लीट असते. माउथ इज वेंट्रली प्रेझेंट ऑन ओरल सरफेस. माउथ वेंट्रल म्हणजे काय, जी फ्रंट साईड आहे त्याला आपण वेंट्रल म्हणतो, जी बॅक साईड आहे त्याला आपण डोर्सल म्हणतो. सो माउथ कुठे प्रेझेंट आहे, वेंट्रल साईडवरती प्रेझेंट आहे, ओरल सरफेसवरती प्रेझेंट आहे. अँड ॲनस ऑन ॲबोरल सरफेस. ऑब्वियसली ॲनस माउथच्या अपोजिट डायरेक्शनला असणार आहे आणि माउथच्या अपोजिट आपण काय म्हणतो, ॲबोरल. ओके. सो या ठिकाणी ॲनस ॲबोरल सरफेसवरती प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे रेस्पिरेशन इज परफॉर्म्ड बाय पेरिस्टोमियल गिल्स. पेरिस्टोमियल म्हणजे जे सरफेसवरती गिल्स प्रेझेंट असतात बॉडीच्या सरफेसवरती त्याला आपण पेरिस्टोमियल गिल्स म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पपेला. पपेला म्हणजे ज्याला की टोकदार कवरिंग ज्याला आपण म्हणू शकतो त्यांच्या बॉडीवरती असणारं. रेस्पिरेटरी ट्री एक्सेट्रा. सो रेस्पिरेशनसाठी त्यांच्याकडे बरेचसे ऑर्गन्स आहेत आणि ऑर्गॅनिझमप्रमाणे ऑर्गन्स बदलत जातात. सर्क्युलेटरी सिस्टीम अँड एक्सक्रिएटरी सिस्टीम इज ॲबसेंट. यांच्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आणि एक्सक्रिएटरी सिस्टीम ॲबसेंट असते. हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे की यांच्या बॉडीमध्ये या सिस्टम्स नसतात. नर्वस सिस्टम प्रेझेंट असते. नर्वस सिस्टम इज सिम्पल विथ अ नर्व रिंग अराउंड माउथ अँड रेडियल नर्व्स इन दी आर्म्स. हे जे सगळे त्यांचे तुम्हाला बघायला मिळतात अशा प्रकारचे स्ट्रक्चर याला आपण आर्म्स म्हणतो. सो या आर्म्समध्ये त्यांचे नर्व रिंग्स वगैरे किंवा नर्व आर्म्स वगैरे प्रेझेंट असतात की ज्यामधून त्यांच्या बॉडीमध्ये नर्व्स पास होत असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेक्सेस आर सेपरेट. यांच्यामध्ये सेक्सेस सेपरेट आहेत, मेल सेपरेट, फिमेल सेपरेट. समटाईम्स बायसेक्शुअल, पण काही वेळेस मात्र बायसेक्शुअल असतात. बायसेक्शुअल म्हणजे दोन्ही पण मेल आणि फिमेल दोन्ही पण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट असणं. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल म्हणजे यांच्या बॉडीमध्ये फर्टिलायझेशन होत नाही तर बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन होतं. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे. आणि ॲज यू नो की जर तुम्ही स्टारफिशचं एखादं आर्म किंवा आर्मचा एखादा तुकडा वगैरे जर कट केला तर ते पटकन रिजनरेट होतं. ओके. म्हणजे परत तो आर्म आहे असं तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही कट केला तर तुम्हाला परत तो आर्म पाहायला मिळणार. ओके. जोपर्यंत ते ऑर्गॅनिझम जिवंत आहे. सो अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये यांच्या बॉडीमध्ये रिजनरेशन प्रोसेस होत असते. सो इन धिस वे हे सगळं होतं अबाउट इकायनोडर्म्स. आता या ठिकाणी तुम्ही काही पिक्चर्स बघू शकता. स्टारफिश, सी कुकुंबर वगैरे वगैरे यांचे पिक्चर्स दिलेले आहेत. बाकी हे सगळे त्यांचे सायंटिफिक नावं आहेत जी आपण सुरुवातीला पाहिलेली आहेत. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फायलम हेमिकॉर्डाटा. फायलम हेमिकॉर्डाटाचं एक सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक जर आपण म्हटलं तर फायलम हेमिकॉर्डाटा हा सब किंगडम कॉर्डाटा आणि नॉन कॉर्डाटा यांच्यामधले कनेक्टिंग लिंक आहे.
आता याला कनेक्टिंग लिंक का म्हटलं जातं, तर याचे बरेचसे रिझन्स आहेत. त्यामधलं एक असं रिझन, जसं की तुम्हाला माहिती आहे नॉन कॉर्डेटामध्ये नोटोकॉड प्रेझेंट नसतं, पण कॉर्डेट्समध्ये मात्र नोटोकॉड किंवा वर्टेब्रेट कॉलम प्रेझेंट असतं. पण हा जो हेमिकॉर्डाटामध्ये येणारे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्याला नोटोकॉड पाहायला मिळतं. म्हणजे ते नोटोकॉड आहे पण आणि नाही पण अशा काहीशा फॉर्ममध्ये नोटोकॉड पाहायला मिळतं. आणि अशी केस असल्यामुळे हेमिकॉर्डाटाला आपण कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स यांच्यामधलं कनेक्टिंग लिंक मानतो. म्हणजे या दोन सब किंगडमला जोडणारं आहे ते म्हणजे फायलम हेमिकॉर्डाटा. ओके, जसं की तुम्हाला माहिती आहे हेमी म्हणजे हाफ आणि कॉर्डाटा म्हणजे रॉड म्हणजेच नोटोकॉड, जे त्यांच्या बॉडीमध्ये फॉर द सपोर्टिंग पर्पजसाठी प्रेझेंट आहे. याचे दोन एक्झाम्पल्स आहेत, बॅलेनोग्लासेस आणि सॅकोग्लोसस. आता याच्यामधलं बॅलेनोग्लासेस आपण मोस्ट टाइम्स वापरतो, सॅकोग्लोसस एवढ्या जास्त वेळा वापरला जात नाही. सो मोस्टली असा प्रश्न येतो गिव रिझन्समध्ये, 10th स्टँडर्डला पण हा प्रश्न होता की बॅलेनोग्लॉसस जो आहे तर तो कनेक्टिंग लिंक आहे बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स, तर का आहे ते एक्सप्लेन करायचं आहे. ओके, सो त्याचा आन्सर तुम्हाला याच ठिकाणी याच पॅरेग्राफमध्ये मिळेल. अर्लियर धिस फायलम वॉज कन्सिडर्ड ॲज सब फायलम ऑफ कॉर्डाटा बिकॉज बकल डायव्हर्टिक्युलम वॉज कन्सिडर्ड ॲज नोटोकॉड. जर आपण सुरुवातीला पाहिलं तर हा जो फायलम आहे याला सेपरेट फायलम न मानता कॉर्डाटाचा एक सब फायलम आहे असं मानलं जात होतं, कारण त्यांच्या बॉडीमध्ये बकल डायव्हर्टिक्युलम प्रेझेंट आहे. डायव्हर्टिक्युलम म्हणजे त्यांच्या माउथच्या रिजनमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं माउथ आहे, बकल म्हणजे माउथ कॅव्हिटी. ओके, सो ज्या ठिकाणी त्यांचं माउथ आहे तर त्या माउथच्या रिजनमध्ये प्रबसिस प्रेझेंट आहे. आता हे प्रबसिस काय आहे, प्रबसिस म्हणजे एक सिम्पल रॉड लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट, आणि त्यामुळे ते जे स्ट्रक्चर आहे त्याला नोटोकॉड मानलं जायचं आणि म्हणून सुरुवातीला हा फायलम कॉर्डाटाचा सब फायलम आहे असं मानलं जात होतं, एक सेपरेट फायलम मानलं जात नव्हतं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की बट नाव इट इज प्लेस्ड ॲज अ सेपरेट फायलम ऑफ नॉन कॉर्डाटा. आणि आता मात्र त्याला नॉन कॉर्डाटाचा एक सेपरेट फायलम मानलं जातं. आधी त्याला कॉर्डाटा मानलं जायचं, पण आता मात्र त्याला नॉन कॉर्डाटामधलं एक सेपरेट फायलम मानलं जातं. दीज आर एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स. हे सगळे मरीन ॲनिमल्स आहेत, सगळे पाण्यामधले आहेत, सगळे ॲक्वेटिक आहेत. युजली लिव्हिंग ॲट दी बॉटम ऑफ सी इन बरोज. बरोज म्हणजे मातीमध्ये, समुद्राच्या खाली जी माती असते तर त्या मातीमध्ये खड्डे वगैरे खाणून ते लोक राहतात. मोस्टली दीज आर फ्री लिव्हिंग बट दी ॲनिमल्स लाईक रॅब्डोप्लिउरा आर सेडेंटरी. मोस्टली हे ॲनिमल्स फ्री लिव्हिंग असतात, कुठेही ट्रॅव्हल करू शकतात पाण्यामध्ये. बट जर आपण रॅब्डोप्लिउरा जर आपण पाहिलं तर हा मात्र सेडेंटरी असतो, ट्रॅव्हल करत नाही. बॉडी सॉफ्ट आहे. वर्मी फॉर्म म्हणजे वॉर्मसारखी, जर आपण ॲस्केलमेंथसमधले जर वर्म्स पाहिले तर त्याप्रमाणे यांची बॉडी थोडक्यात दिसू शकते, म्हणजे वर्म लाईक आहे. अनसेगमेंटेड, बॉडीमध्ये कुठेही सेगमेंट्स नाही आहेत आणि यांची बॉडी 3 पार्ट्समध्ये डिवाईड केली जाते. एकतर पहिलं प्रबस्किस, दुसरं कोलार आणि तिसरं ट्रंक. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर प्रबस्किस हे या ठिकाणचं रिजन आहे की ज्या ठिकाणी त्यांचा माउथ ब्यूथ आहे. नेक्स्ट आहे कोलार रिजन, एवढं आहे. आणि बाकीचं ज्याला आपण म्हणतो ट्रंक, तर ते रिजन कोलारपासून पुढे ॲनसपर्यंत. ओके, सो यांची बॉडी 3 पार्ट्समध्ये डिवाईड होते, प्रबस्किस, कोलार आणि ट्रंक. बकल कॅव्हिटी म्हणजेच माउथ कॅव्हिटी गिव्ज राईज टू रॉड लाईक बकल डायव्हर्टिक्युलम विच इज कन्सिडर्ड ॲज नोटोकॉड बाय सम सायंटिस्ट. आता या ठिकाणी जी बकल कॅव्हिटी आहे त्यामध्ये एक रॉड लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळतं आणि ते रॉड लाईक स्ट्रक्चर बरेचसे सायंटिस्ट त्याला नोटोकॉड आहे असं कन्सिडर करतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एलिमेंटरी कॅनल इज कंप्लीट. यांच्या बॉडीमध्ये कंप्लीट एलिमेंटरी कॅनल असतं. कंप्लीट म्हणजे काय, माउथ टू ॲनस सगळं पूर्ण रिजन यांच्यामध्ये कवर होतं. स्ट्रेट ऑर यू शेप्ड. आता यांच्या बॉडीमध्ये जे एलिमेंटरी कॅनल आहे ते एकतर यू म्हणजे अशा पद्धतीने यू शेप असेल, किंवा जर ऑर्गॅनिझम स्ट्रेट असेल तर स्ट्रेट त्यांच्या बॉडीमध्ये एलिमेंटरी कॅनल प्रेझेंट असणार. ते डिपेंड आहे की ऑर्गॅनिझम कसं आहे. रेस्पिरेशन ऑकर्स बाय न्यूमरस गिल्स. त्यांच्या बॉडीमध्ये गिल्स प्रेझेंट असतात. गिल्स तुम्ही या ठिकाणी गिल्स टाईप स्ट्रक्चर बघू शकता, जसं की माशांमध्ये प्रेझेंट असतं. सो त्यांच्यामध्ये जे गिल्स प्रेझेंट आहे त्या गिल्स थ्रू त्यांच्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन होत असतं. अरेंज्ड इन टू लॉंगिट्युडिनल रोज प्रेझेंट इन द फेरेंजियल रिजन. सो या ठिकाणी हे जे फेरेंजियल रिजन आहे तर या फेरेंजियल रिजनमध्ये त्यांच्या बॉडीमध्ये गिल्स बघायला मिळतात, जे की रेस्पिरेशनसाठी हेल्प करतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे गिल्स ओपन बाय गिल स्लिट्स. आणि आपण ज्याला फेरेंजियल गिल स्लिट्स म्हणतो तर तेच त्याचे गिल्स आहेत, तर ते ते गिल्स जे आहेत तर ते गिल स्लिट्स म्हणजे काय, एक ओपनिंग स्ट्रक्चर आहे, तर त्यानुसार ते ओपन होतात. सर्क्युलेटरी सिस्टीम इज सिम्पल अँड ओपन टाईप. यांच्या बॉडीमध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, म्हणजे वेन्स असल्या काय नसणारे. एक्सक्रिएशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ ग्लोमेरुलस. त्यांच्या बॉडीमध्ये स्पेशल टाईप ऑफ स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, दॅट इज ग्लोमेरुलस, ज्यांच्या मदतीने त्यांच्या बॉडीमध्ये एक्सक्रिएशन होतं. ग्लोमेरुलस म्हणजे काय, नेटवर्क आहे, ब्लड वेसल्सचं नेटवर्क आहे, एकदम स्मॉल ब्लड वेसल्स असतात. यांच्या बॉडीमध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीमच प्रेझेंट आहे. फक्त आपण एक्सक्रिएशनसाठी पाहतोय की यांच्या बॉडीमध्ये खूप छोट्या ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात. त्यांचं एक नेटवर्क प्रेझेंट असतं जे की नेफ्रॉनमध्ये आहे. नेफ्रॉन म्हणजेच किडनीमध्ये आहे.
नर्वस टिश्यू इज एम्बेडेड इन एपिडर्मिस ऑफ बोथ डोर्सल अँड वेंट्रल साईड. यांच्या बॉडीमध्ये न्यूरॉन्स किंवा नर्वस टिश्यूज प्रेझेंट आहेत जे की डोर्सल आणि वेंट्रल म्हणजे मागच्या आणि पुढच्या दोन्ही बाजूंवरती आहेत. एपिडर्मिस म्हणजे स्किनमध्ये. ओके. द सेक्सेस आर सेपरेट. यांच्या बॉडीमध्ये मेल फिमेल सेपरेट असतं. समटाईम्स बायसेक्शुअल, बट काही वेळेस त्यांच्या बॉडीमध्ये मेल आणि फिमेल एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट असतं. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल, बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन होतं. अँड डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट थ्रू फ्री स्विमिंग लर्वा. आणि यांच्या बॉडीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ऑर्गॅनिझम तयार होईल एकतर एक्सटर्नल तयार होतो, डेव्हलपमेंट इनडायरेक्ट असते आणि पहिल्यांदा त्याचं कन्व्हर्जन एका लार्वा स्टेजमध्ये होतं. लार्वा म्हणजे काय, जेव्हा पूर्ण ते नवीन ऑर्गॅनिझम तयार होईल तर तेव्हा त्याचं पूर्ण डेव्हलपमेंट होणं आणि बर्थ होणं यामधली एक स्टेज आहे, दॅट इज लार्वा. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे धिस फायलम इज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट. सो हा जो फायलम आहे हेमिकॉर्डाटा तो नॉन कॉर्डाटा आणि कॉर्डाटा यांच्यामधलं कनेक्टिंग लिंक आहे. का तर त्यांच्या बॉडीमध्ये प्रबस्किस रिजनमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे म्हणून. ओके. सो हे आहे बेलॅनोग्लोसिसचं स्ट्रक्चर आणि हे आहे सॅकोग्लोसिसचं स्ट्रक्चर. सो इन दिस वे आपण हेमिकॉर्डाटामधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. त्याचबरोबर आपण इकायनोडर्माटा आणि सोबतच आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं होतं ते म्हणजे मोलुस्का. सो हे 3 फायलम्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे फायलम कॉर्डाटा, जो की आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामध्ये बरेचसे सब फायलम आणि क्लासेस आहेत जे आपण कंटिन्यू करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. सो आफ्टर दॅट थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. फक्त त्याआधी एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगायचं आहे की नोटोकॉर्ड म्हणजे काय, कारण पुढे जेव्हा आपण फायलम कॉर्डेट पाहणार आहोत तर त्यामध्ये सगळ्याच ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. सो नोटोकॉर्ड म्हणजे काय, तर एक फ्लेक्झिबल रॉड लाईक स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये वॅक्युलेटेड सेल्स प्रेझेंट असतात आणि सोबतच ते बॉडीच्या डोर्सल साईड प्रेझेंट असतं. कशामध्ये, कॉर्डेट्समध्ये. आता मी तुम्हाला कॉर्डेट्सबद्दल सांगते कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कॉर्डेट्स पाहायचं आहे. सो कॉर्डेट्स म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे असेवाले ऑर्गॅनिझम्स, तर त्यांच्या बॉडीमध्ये हे जे नोटोकॉर्ड आहे तर ते डोर्सल साईडला प्रेझेंट असतं आणि त्यासोबतच त्याचं काम काय आहे तर ते बॉडीला सपोर्ट करण्याचं काम करतं आणि एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये हे नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं. ओके. आणि ते मसल्सला वगैरे अटॅच्ड असतं. पण हे नोटोकॉर्ड फक्त आणि फक्त कॉर्डेट्समध्ये प्रेझेंट असतं. आतापर्यंत आपण जे काही सगळे फायलम्स पाहिले फ्रॉम पोरिफेरा टू इकायनोडर्माटा यांच्यामध्ये अजिबात नोटोकॉर्ड नावाची गोष्ट प्रेझेंट नसते. हेमिकॉर्डाटामध्ये असते पण ते फक्त प्रोबस्किस रिजनमध्ये असते आणि आफ्टर दॅट कॉर्डेट्समध्ये मात्र सगळ्यांमध्ये असते. ओके. सो होप सो की एवढी इन्फॉर्मेशन पुरेशी असेल. पाहूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीची इन्फॉर्मेशन. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.